गाईज कशात तुम्ही सगळे. आता वाजले 4:30. मगाशी पण पाऊस पडत होता, पण आता मस्त ऊन आलं आहे. तर ह्या व्हिडिओला मिनिमम 5,000 व्ह्यूज आणि 500 सबस्क्रायबर झाले ना, जिथे आता चाललो आहे तिथं पुन्हा मी जाईन. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा तुमच्यासाठी खूप मस्त व्हिडिओ असेल म्हणजे आत्तापर्यंत माझ्या व्हिडिओ बनवण्यामध्ये. तर चला पुढे पुढे काय होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. भेटूया पुढे जाऊन. आता ट्रेन पकडेन, खांदेश्वरला पोचलो आहे. कुठे चाललो आहे हे तुम्हाला थोडा वेळाने अजून सांगतो. मध्ये कुर्ल्याच्या आसपास गेलो की आता आपण कुर्ल्यापर्यंत ट्रेन पकडून चाललो आहे. 5:30 वाजले आहेत. निघालेलो लवकर, पण बस भेटली नाही टायमात, त्यामुळे तिथंच वेट करून निघालो आहे. पण थोडं लेट झालं तरी चालेल, काय प्रॉब्लेम ना. बाकीचे मित्र वगैरे सगळे निघाले आहेत. ते लोक आत्ता निघाले आहेत. ते लोक डोंबिवलीवरून येत आहेत आणि मी इथून पनवेलवरनं चाललो आहे. तर कुठे चाललो आहे, कसं चाललो आहे, आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला उतरलो आता आणि हा लोगो बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे चाललो. आपण चाललो परेलला. चला इथून आता निघूया पटापट. आपले मित्र वाट बघतात, एक तर ते दादरला भेटते ना, तर परेलला. चला तर आता आपण पोचलो आहे परेलला. परेलला आपण आता वाट बघतो मित्रांची. ते लोक पण आले आहेत. पाऊस आला म्हणून चाललं. हे बघा आलं आहे. एक विवेक घाटे आला आणि प्रथमेश गाडी, आणि हे त्यांचे मित्र आहेत. काय बोलतो चला. सो आता इथून आम्ही सगळे निघणार आणि परेलमधले कुठलं आपण आगमन हे बघायचं. पाद्यपूजन आणि परेलचा राजा आहे जोकायचा. ओके. आणि चिंतामणी ओके. ते आम्ही हे 3 बघणार. आणि प्लस आता जाता जाता काय कारखाने वगैरे लागतील ते पण आम्ही बघणार. चला तुम्हाला दाखवतो पुढे. आजचे संध्याकाळ गणपती नगरीमध्ये, म्हणजे परेल लालबाग परेल ही गणपतीची नगरी बोलते, गणेश नगरी. त्या गणेश नगरीमध्ये जेवढ्या ॲक्टिव्हिटी होतील त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. चला आता आपण परेलच्या कारखान्याच्या इथं आलो आहे. बघा आतमध्ये काय जायला भेटणार ना. आहे बघा गणपतीचे चालू आहे. जसं जसं रूप घेईल ना, तसं तसं गणपतीचं मनमोहक रूप समोर येणार. आणि ज्या दिवशी आगमन असेल त्या दिवशी लोकांसाठी ती पर्वणी असणार. चला तर आज आपण परेलच्या राजाला जाऊया. तिथे पाद्यपूजन सोहळा आहे, तो कवर करूया आणि पुढे बघूया अजून काय काय होतं ते. आता पब्लिक थोडी यायला सुरुवात झाली आहे. जसं जसं संध्याकाळ अजून अंधार पडत जाईल तसं जसं अजून मजा यायला चालू आहे. चला तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो अजून काय काय. हा कलागंध आर्ट अजून चालू आहे त्याचं काम. तर छोटे गणपती, मोठे गणपतीचं काम चालू आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन आपण. हॅलो बाकीचं म्हणजे अजून काम चालू आहे त्याच्यामुळे. इकडे छोटे गणपती आहेत, लोक बुकिंग वगैरे करायला येतात. छोटे गणपती बघायला आपण आतमध्ये आलो. मोठे गणपती आपण बघू शकत नाही, कारण की सिक्युरिटी रिझन्स असतात त्यांच्याकडे. हे ईश्वर आर्ट्सच्या यांनी ठेवलेलं आहे. बघा खूप सारे गणपती आहेत, छोटे मोठे मनमोहक आहेत. गणपती बघा मस्त आहे. आज आहे मल्हार रिकामा भारी आहेत ना. ज्यांना कोणाला इथून गणपती घ्यायचे असतील तर घेऊ शकता. आपण पोचलो इथे परेलच्या राजाच्या इथे. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि आवाज येतो ना मस्त, एकदम माहोल बनला आहे, माहोल. आणि पब्लिक जाते बघा. चला परेलचा राजाचं पाद्यपूजन सोहळा बघायला चला. बघा आवाज बघा. परेल इंग्लिश स्कूलच्या जवळच आहे.
जमतं. चला बघूया आतमध्ये जाऊन उत्सव म्हणजे महोत्सवाचा आनंद घेऊया आपण. आलो आपण परत त्या राजाला. जिथे श्रद्धा असते तिथे विठ्ठल भेटतो. वारीची लॉन्च ओढ, केली आहे परळच्या विठुरायाची राजाची. आस आणि भक्तीचा महासागर या सर्वांचा अनुभव इकडे परळचा यंदा राजा प्रत्येक गेल्या भक्ताला वर्षीचा रूप परळच्या राजाच्या दरबारात मिळणार आहे. आपले नामवंत असे कलाकुशल कलाकार आपण विधाते असं काहीतरी साकारणार आहे की प्रत्येक भाविकाला अनुभवता येणार आहे जे आपल्याला कळेल या चित्रफितीमार्फत. हा मित्रा या वर्षीचा देखावा कसा असणार ते पण दाखव. अरे ही शान कोणाची. आता थोड्याच वेळात आपल्या समोर सादर होणार आहे लोकसंगीताचा कार्यक्रम दी फोक मराठी. सर्व गणेश भक्तांना विनंती आहे याचा आनंद लुटायचा आहे. सर्व गणेश भक्तांना विनंती आहे जी मंडपातली गर्दी आहे ती थोडी खाली करून घ्यायची आहे. कार्यकर्ते तुम्हाला विनंती आहे. हा द फोक मराठीचा कार्यक्रम चालू होणार आहे. आपण परळच्या राजाच्या इथेच आहे. त्याने कार्यक्रम पण ठेवलेला आहे द फोक मराठी. इकडे गणपतीचं पाद्यपूजन झालं आणि या साईडला म्हणजे द फोक मराठीचा कार्यक्रम आहे. हे बघा आता ते लोक सुरुवात करतात. काय माहिती आवाज येतो कार्यक्रम सुरू. परळच्या राजाच्या दारी. पुन्हा एकदा होऊ द्या. अरे यंदाची वारी. एक गाणं मस्त वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. फोक मराठी
आणि मंडळी याच निमित्ताने इथं सगळ्यांना प्रत्येकाला गाण्याच्या तालावर फिरकायचं आहे, आपल्या राजाच्या आगमनाची तयारी करायची आहे आपण सगळ्यांनी एकत्रितपणे. आणि म्हणूनच आज खास करून हा सोहळा साजरा करताना आज आमंत्रण देऊया सगळ्या देवदेवतांना, संत सज्जनांना. बोला अंबाबाईच्या नावानं, आई जगदंबेच्या नावानं. हे चंडमुंड महिषासुरमर्दिनी दुर्गे, हे उदंड दंड भंडासुरमर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके आई भवानी, अगं आशीर्वाद आहे. आज प्रपंच वाढलाय तुझ्या गणरायाचा, त्या पराच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याचा. आणि घाट घातला आम्ही कलावंतांनी तर फोक मराठीचा. आई भवानी आशीर्वाद आहे, या तुझ्या लेकरांवर कृपा बरसाय आहे. आई जगदंबे, आई जगदंबे पाळणा गायला ये, शिवाईची शिवनेरीची शिवाई, आई नाव ठेवण्या ये. बाहेरची रेणुका, अगं बाहेरच्या रेणुके दृष्ट काढण्या ये. आई सटवाई नशीब लिहिण्या ये. या सर्वांवर आशीर्वाद द्यायला ये, आई कृपा करायला ये. पंढरीच्या पांडुरंगा, तारा पंढरीच्या पांडुरंगाला उदुंग गाजवीत ये. खंडराया, तारा जेजूच्या खंडराया दिवटी घेऊन ये. संग पाणाईला भाळसाईला घेऊन ये. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ आमच्या पाठीशी ये. अरे शिर्डीच्या साईनाथा आम्हा आशीर्वाद आहे. अरे संतांनो या, पंतांनो या, अरे संतांनो या, पंतांनो या, महाराष्ट्राच्या गंगांनो या, सह्याद्रीच्याकडे कपारींनो या. रायगडाच्या माझ्या राजा, अरे रायगडच्या माझ्या राजा, सैन्यासह ये, मावळ्यासह ये, माझ्या माय भगिनींच्या धर्मरक्षणात ये. अरे कुलवंतांनो या, अरे कुलवंतांनो या, धर्मवंतांनो या, माझ्या शेतकऱ्यांनो या, माझ्या वारकऱ्यांनो या. अरे अवघे अवघे या, सारे सारे या. अंबाबाईच्या नावानं. गाणं माहितीये का? काही जणांनी कॅमेरे ठेवा, काहींनी हात वरती करून नाचा तरी. अरे शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडतं बेलाचं पान, पान, आवडतं बेलाचं पान, पान, आवडतं बेलाचं पान. हे शंकराला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, महादेवाला माझ्या आवडतं बेलाचं पान, पान, आवडतं बेलाचं पान, पान, आवडतं बेलाचं. मजकुरा वाचून पाहिला, भक्त संकटी धावून आला. ही वेडी वाकुडी सेवा माझी मान्य प्रभू करून घेशील का? अनाज्ञान मोठा बालक म्हणून हात मस्तकी धरशील का? हे तुझे भजन कसे करावे ठाऊक मजला नाही. अन तुझे भजन तूच करून घे, कलावान मी नाही. कुणी माना कुणी मानू नका, यात आमचे काय. आम्ही भगवंताची सर्व लेकुरे, एक पिता एक माय. दत्त दर्शनला जायचं जायचं न जायचं, होय. दत्त दर्शनला जायचं जायचं न जायचं, पण आनंद पोटात माझ्या. वारीला, वारी
सजेल. गणपती जसा जवळ येईल आताशी पाद्यपूजन सोहळा झाला आहे आणि त्याच्यानंतर गणपतीच्या टायमिंगला तुम्ही बघू शकता अखंड भव्य दिव्य असं पंढरपूरचा देखावा आणि परत राजाला. तर भेटूया आपण गणपतीत पुन्हा या जागेवर. तर आता आपण तेजुकायाच्या जवळ आलेलो आहे. चला तेजुकायाचा गणपतीचा पाद्यपूजन सोहळा आहे तो बघूया आणि तिथे काय एन्जॉय करतोय ते पण तुम्हाला दाखवेल. तर चला जाऊया आपण. आवाज येतोय ना हे बघा. तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आतमध्ये तेजुकायाचं हे आहे आणि इथं खूप अभिमान तुम्हाला दिसतंय का माहीत ना. गणपती जसे जसे जवळ येतात तसा तसा मंडपला लागणारा कपडा वगैरे बघा सगळीकडे इकडे आता दुकानं तशी सजणार पूर्ण. आणि आता आम्ही तेजुकायाचं मिस केलं ध्यानी जरा ठेव अभंग रिपोस्टवाल्यांचं गाणं ते वाचता वाट्याने आम्ही पुढे निघून आलो. मी आता चाललो चिंतामणीला. तिथे जास्त जागा नव्हती आणि गर्दी पण खूप होती त्यामुळे आम्ही निघालो तिथून. बोललो थांबण्यात काय अर्थ नाही. चला तर पुढे जाऊया आपण चिंतामणीला बघूया. जर गेलो तर आपण लालबागचा राजा पण बघायचं म्हणजे त्याचं मंडप आतमध्ये तर काय जायला देणार नाही. बाहेरून मंडप बघूया आणि येऊया. चलो तर आता आपण लालबागच्या राजाच्या इथं पोहोचलो आहे. ते बघा हां अरे अटे बहुतेक. चला बघूया आपण तिकडनं जाऊ. ट्रॅफिक खूप आहे. बघा हा
मेन एंट्रन्स आहे लालबागच्या राजाचा. यावर्षी कसं असेल, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. अजून काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे. लालबागच्या राजाचा विजय असो. मेन गेट आहे हा लालबागच्या राजाचा. काम चालू आहे. प्रथमेश मला एनकरेज करतं की आहे भाई हे बोल हे बोल हे बघा. ही लालबागच्या राजाची मेन गल्ली. आता 10 दिवस एवढी गर्दी असेल ना इथे खूप. आपण तिथपर्यंत जाऊन येऊया, बघूया. इथूनच लालबाग जे गाणं वाजतं ना, पालखी निघाली राजाची, इथे काय म्हणजे माहोल असतो गणपतीचा 11 दिवस इकडे पूर्ण. चला आपण बघूया. अजून आतमध्ये आहे ते बघा, ते निळा कपडा तिकडे दिसतं. आता आपण आलो लालबागच्या राजाच्या मंडपाच्या इथे. हा मंडप बांधायचा लालबागच्या राजाचा आहे. आतमध्ये ते काय जायला देणार नाही. आता आपण बाहेरून बघूया, निघूया. आत्तापर्यंत एवढं काम झालेलं आहे, अजून काम चालू आहे. हे बघा. नाही पाय ठेवतो. लालबागच्या राजाचं हे मेन स्थान आहे. आणि इकडे गणपती आहे, पण काही कारणास्तव दाखवू शकत नाही आता आपण. नंतर जेव्हा लालबागचा राजा बसेल तेव्हा मग येऊ आपण तुम्ही. तर आता आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मंडपाचं काम चालू आहे, तिथे काही स्ट्रिक्ट रूल्स आहेत, त्यामुळे आपण काय शूट नाही केलं बाकी मंडपाचं वगैरे. पण लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, तो व्हिडिओ नक्की यायचा. आणि आता आपण मैदानाच्या साईडने बाहेर पडतो. इकडे पण काम चालू आहे, इथे लाईन वगैरे लागते. चला इकडे सगळे सदस्य वगैरे बसले. इथून आता आपण बाहेर पडूया, जाऊया. आता आपण चिंतामणीला आलो आहे. बघा पण चिंतामणीच्या इथं आहे. चिंतामणीच्या इथं कार्यक्रम चालू आहे बघा. लोक निघत आहेत, काय लोक. आपण बघूया. आपण जास्त वेळ थांबायचा नाही आहे, जाऊया बघूया आणि निघूया. चिंतामणीची ट्रॉली तर जायला ती हे म्हणजे घेऊन जातील ते संकुलात, तिथे गणपती बनेल. पाठपूजन सोहळा आहे चिंतामणीचा, चिंचपोकळीचा चिंतामणी. गर्दी खूप आहे. गाणी तुम्हाला दिलेली ऐकून. आताचा जो अभंग आहे तो आहे विठ्ठल आवडी प्रेमभाव. माहितीये का तरुण सगळे मित्र, माहितीये ना अभंग, माहितीये का? विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल
घ्या. पूर्ण सगळे भारतीय वाद्य मुद्दामून आणलेत आहोत, वेगळं काहीच नाही. कारण माऊलींची सेवा करायची आहे, श्री चिंतामणीची बाप्पा यांची सेवा भजनातून करायची, अभंगातून करायची आहे. म्हणून आपल्या संपूर्ण मंडळाला मी सांगितलं की आपण भारतीय परंपरेनुसार आज अभंगवाणी करूयात. आवडते का सगळ्यांना? बरं वाटतंय ना सगळ्यांना? आता पुढचे आपण उत्तरार्धात आलोय कार्यक्रमाच्या. आता चित्रकार चित्र रंगवत आहेत, मूर्ती घडवत आहेत. कसं वाटतंय सगळ्यांना? आवडतंय सगळ्यांना? वा, गणपती बाप्पा आणि विठ्ठलाचं मला वाटतं एक रूप आहे. हा, कानामध्ये कोण आहे सांगा? मस्त. मी विठ्ठल आणि गणपती. आज एकादशी असेल पण येतोय का सगळ्यांना आवाज? अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. इथून निघूया आपण. कार्यक्रम चालू आहे. आता आपण चिंतामणीचं पाठपूजन बघितलं आणि आता निघालो. तर मित्र बोलतो अरे इथं कारखाना आहे तर तिथं पण जाऊया. सो आम्ही आता तिथे चाललो आहे. गणपती वगैरे बघून मग घरी जायचं, पण तोपर्यंत अजून गणपती बघायचे आहेत. सो चला जाऊया. मित्र पाठवून चालत आहेत सगळेजण एका लाईन. आपण चिंचपोकळीलाच आहे, ब्रिजच्या इथे बघा. तिथे लालबागमध्ये असं हे आहे, म्हणजे वेगवेगळ्या गणेश मूर्तींचं एकाच ठिकाणी हे केलं आहे. दत्त गणेश आहे, माऊली आहे, शिवांश आहे, सिद्धिवल्लभ आहे, आर्यन आर्ट्स. आपण आता इथं गणपती बघायला आलो आहे. हे गणपती बघून मग आपण निघूया. चला. तिथे आपल्याला छोटा साकीनाक्याचा महाराजा गणपती दिसला आहे बघा. मुंबईमधला सगळ्यात मोठा गणपती, त्याची ही मूर्ती आहे. त्या मोठ्या मूर्ती जेवढ्या होत्या ना त्याच्या छोट्या व्हर्जनमध्ये गणपती आहेत माऊली आर्ट्समध्ये. मस्त आहेत, मस्त एकदम एक नंबर मूर्ती आहेत. लालबागचा राजा पण आहे. फूट बनवतात सोन्याचा पूर्ण. गर्दी बघा किती आहे. आपण निघूया इथून. चला. चिंचपोकळीवरनं निघालो आणि आता भायखळ्याला चाललो आहे. तेवढ्यात पाऊस आला खूप. असे ट्रेन भेटले म्हणून बरं आहे. पाऊस खूप जोरातच लागतो. तर गाईज आता आपण हा ब्लॉग इथेच थांबूया. भेटूया उद्या पुन्हा नवीन काहीतरी घेऊन. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढे सारे पाद्यपूजन पाठपूजन बघितलं आणि परळच्या राजाचं एकदम जवळून द फोक मराठी हे म्हणजे संगीताचा कार्यक्रम पण बघितला. तर चला भेटूया उद्या पुन्हा नवीन काहीतरी घेऊन. टाटा, बाय बाय.